नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या मार्फत जी सध्या शिक्षक भरती होत आहे त्या संदर्भामध्ये मी काल एक व्हिडिओ टाकला होता। त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि फोनवरती आणि मेसेजवरती काही प्रश्न विचारले गेलेत। त्या प्रश्नांच्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवत आहे। तर आदिवासी विभागाच्या मार्फत ही जी शिक्षक भरती होणार आहे त्या संदर्भामध्येच असलेल्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघावा, अन्यथा बाकीच्यांनी बघू नये। पहिला प्रश्न होता की सर ही जी पदभरती आहे तर ती कोणत्या पदांसाठी आहे, पगार किती असणार आहे, ही कोणत्या कंपनीमार्फत पदभरती होणार आहे, ही नोकरी करावी की नाही करावी, ही नोकरी कुठे मिळू शकते, या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकतो, बीएड डीएड टीईटी सीटीईटी किंवा टेट परीक्षा यासाठी अनिवार्य आहे का, कागदपत्र कोणकोणती पाहिजेत, आणि जर समजा मी टीईटी किंवा टेट परीक्षा पास असेल, आता जर माझं सिलेक्शन होऊ शकतं शिक्षक भरतीमध्ये, तर अशा परिस्थितीमध्ये मी जर इकडे जॉईन झालो तर त्यावरती काही परिणाम पडू शकतो का, अशी प्रश्न साहजिकच बांधवांच्या मनामध्ये होते। त्या प्रश्नांची उत्तर आता आपण जाणून घेऊयात। पहिला प्रश्न आहे की ही भरती जी आहे तर ती कोणत्या कंपनीमार्फत होत आहे, कोणत्या पदांसाठी होत आहे। तर बघा, युनिसेक या नावाच्या कंपनीने ही पदभरती करण्यासंदर्भामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट काल महाराष्ट्रामधील विविध वृत्तपत्रांमध्ये दिलेली होती। कंपनीचं नाव आहे युनिसेक आणि आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ही पदभरती होणार आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्य शासन पूर्वी काय करायचं की कंत्राटी पद्धतीने स्वतः त्या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत ही पदभरती करायचं, परंतु नंतरच्या काळामध्ये शिक्षकांच्या हक्कांचा त्या ठिकाणी म्हणजे साहजिकच होते, शिक्षक कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना ते कोर्ट केसेस वगैरे व्हायच्या, त्यामुळं राज्य शासनाने मध्यंतरी जो निर्णय घेतलेला होता की एक बाह्य यंत्रणेच्या मार्फत ही पदभरती करायची काही कालावधीपुरती कंत्राटी पद्धतीने, म्हणजे जेणेकरून कोर्टामध्ये सुद्धा जाण्याची आवश्यकता पडणार नाही आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होणार नाही। आणि त्याचबरोबर ज्या शिक्षकांना आपण त्या ठिकाणी सेवेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी घेत आहोत तर त्यांनासुद्धा जे नियम आहेत, अटी आहेत, त्या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असावी, यासाठी कंपनीच्या मार्फत जी आहे तर ही प्रोसेस होते। खरं पाहिलं तर शिक्षकांना त्यांचे सगळे हक्क मिळायला पाहिजेत, व्यवस्थित मानधन मिळायला पाहिजे, त्यासोबतच विद्यार्थ्यांनासुद्धा चांगले शिक्षक भेटायला पाहिजे, क्वालिफाईड शिक्षक मिळायला पाहिजे, त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होता कामा नये असं सुद्धा आहे। परंतु सध्या ती कंपनीच्या मार्फत होते आणि युनिसेक कंपनी सध्या ही पदभरती करत आहे। तर आर्ट टीचर हे साधारणतः 247 भरल्या जाणार आहेत, स्पोर्ट्स टीचर जे आहेत ते 159 भरल्या जाणार आहेत आणि संगणक शिक्षकांची संख्या आहे 255। यापैकी आर्ट शिक्षक म्हणजे कला शिक्षक आणि संगणक शिक्षक अर्थातच कम्प्युटर टीचर्स यांना 20,000 रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे। तर जे स्पोर्ट्स टीचर आहे तर त्यांना किती 25,000 रुपये मानधन एवढं मिळणार आहे। आता जर तुम्हाला आर्ट टीचर व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणतं क्वालिफिकेशन पाहिजे, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ATD आणि त्यासोबतच AM किंवा मग BFA हे व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं पास केलेलंच असायला पाहिजे, ते सर्टिफिकेट्स तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे। त्यासोबतच समजा नृत्य, वादन आणि गायन यापैकी कुठल्याही विषयामध्ये जर तुमच्याकडे पदवी असेल म्हणजेच डिग्री असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आर्ट टीचर म्हणून अप्लाय करू शकता। म्हणजे तुमचं फक्त ATD किंवा BFA AM झालेलं असेलच असं नाही, तर तुमच्याकडे नृत्य, वादन आणि गायन ह्यापैकी जरी एखादी डिग्री असेल तर तुम्ही सुद्धा ह्या पदांसाठी अप्लाय करू शकता, त्यामध्ये काही एक अडचण नाही आहे। आता त्यानंतर प्रश्न उद्भवतो की सर हे जे क्रीडा शिक्षक भरल्या जाणार आहे तर त्यांच्यासाठी नेमकी काय पात्रता आहे, तर तुमच्याकडे BPL असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे NIS असलं तरीसुद्धा चालेल किंवा MPED झालेलं असेल तरीसुद्धा चालेल। BPED, NIS आणि MPED या तीनपैकी कुठली पात्रता असेल तर ते चालून जाईल। आता यासाठी जे त्यांनी सांगितलेलं आहे की जर समजा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले काही पोलीस कर्मचारी असतील किंवा आर्मीमधले काही कर्मचारी असतील तर ते सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ज्या अशा खेळाडूंनी की ज्यांनी विद्यापीठ स्तरावरती किंवा एखाद्या विद्यापीठाला दुसऱ्या राज्यस्तरावरती किंवा मग राष्ट्रीय स्तरावरती रिप्रेझेंट केलेलं आहे, तर असेही विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म हे भरू शकतात, म्हणजे क्रीडा शिक्षकांसाठी ते ॲप्लिकेबल आहेत। परंतु ते करत असताना त्यांच्याकडे BPED, MPED किंवा NISचं जे प्रमाणपत्र आहे किंवा जी डिग्री आहे तर ती असणं गरजेचं आहे। आता तिसरा महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे संगणक शिक्षकांसंदर्भामध्ये, या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारल्या गेलेत। तर तुमच्याकडे BSc IT किंवा BSc कम्प्युटर झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासोबतच तुमचं MSc IT किंवा MSc
MSc IT म्हणजे आपलीवाली नाही बरं का, मास्टर्स इन सायन्स म्हणजे कशामध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जर असेल तर. MSc IT आपण जे 3 महिन्याचा कोर्स करतो तो नाही, म्हणजे तो जर असला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु MSc IT ठीक आहे, तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते IT झालेलं असलं पाहिजे, किंवा त्यासोबतच कम्प्युटर्समध्ये झालं असेल तरीसुद्धा चालेल. यासोबतच BCA असेल किंवा MCA असेल, BTech असेल कम्प्युटर्स किंवा IT तर तीसुद्धा तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की सर आपण ही नोकरी करावी का? तर हे बघा, जर तुम्हाला तात्काळ नोकरी पाहिजे असेल आणि घराच्या जवळ पाहिजे असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाहिजे असेल किंवा तुमच्या जिल्ह्याच्या जवळपास कुठे पाहिजे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. कारण की अप्लाय करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. या ठिकाणी एक ईमेल ID दिलेली आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. unisec.tdd@gmail.com unisec.tdd@gmail.com. मी हे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहितो. आणि 2 मोबाईल नंबर त्यांनी दिलेले आहेत, याच्यावरती तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या मनातील हवे ते प्रश्न त्यांना विचारू शकता. 89 56 40 73 02 आणि दुसरा महत्त्वाचा नंबर आहे 90 96 77 71 94. हे दोन्ही नंबर मी तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्यांना संपर्क करता येईल. तुमचे डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट्स आणि मार्कशीट, त्याच्यानंतर तुमची डिग्री आणि फायनल सेमिस्टरचं जे मार्कशीट असतं ते, किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचीसुद्धा शेवटच्या सत्राची मार्कशीट आणि जी डिग्री आहे सर्टिफिकेट असतं तर ती तुम्ही यांना पाठवू शकता. आता बघा, ह्यासाठी तुम्ही CTET किंवा TET किंवा टेट परीक्षा पास असणं कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. कारण की कला क्रीडा शिक्षक आणि जे संगणक शिक्षक आहेत तर यांना TET किंवा टेट आधी तर झालेली नव्हती, म्हणजे त्यामध्ये क्रीडा शिक्षकांची साहजिकच झालेली होती BPEDवाल्यांची, परंतु आर्ट्स टीचर त्याच्यामध्ये नव्हते. संगणक शिक्षकांची सुद्धा होती, परंतु इतक्या फार मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांनी काही दिलेली नव्हती. तर तुमच्याकडे जर ते असेल तर तुमची निवड होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, परंतु जर नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्यामुळं ती फारशी काही मोठी अट नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा खर्च लागणार नाही आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीची फॉर्म फीसुद्धा नाही आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी सहज अप्लाय करू शकता. आता जो सर्वात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता की तुमचा टेटचा स्कोअर चांगला आहे आणि जर समजा तुम्ही इकडे अप्लाय केलं तर काही होऊ शकतं का? काही होणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की शिक्षक भरतीला वेळ लागत आहे किंवा तिला ती प्रोसेस व्हायला एकंदरीत वेळ लागू शकतो, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इकडे जॉईन करू शकता जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली तर. आणि मग मध्यंतरी जर समजा तुम्हाला टेटमधून तुमचं सिलेक्शन झालं विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्ही हे सोडू शकता, ठीक आहे. तर त्यामध्ये असं फारशी काही बंधनं तुमच्यावरती नाहीत, कारण की कितीही म्हटलं ते ती गव्हर्नमेंट जॉब आहे आणि गव्हर्नमेंट जॉब ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला तुमच्यावरती कोणी तसं दडपण किंवा तुम्हाला फोर्सफुली कोणी म्हणू शकणार नाही की तुम्ही याच ठिकाणी थांबा म्हणून. तर मला असं वाटतं की आदिवासी विकास विभागाच्या मार्फत जी कंत्राटी पद्धतीनं बाह्य स्त्रोतामार्फत जी शिक्षक भरती होणार आहे त्या संदर्भामध्ये मी आज जी प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये किंवा मेसेजेसवरती फोनवरती विचारलेली होती त्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न असले तर ते खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद.